नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, जर आपल्या आधारला 10 वर्ष पूर्ण झालेले असतील तर आपल्याला आधार अपडेट करणे हे अत्यावश्यक आहे। आपल्याला आता माहिती आहे की आधार हे खूप अत्यावश्यक डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आता आपल्याला आधार अपडेट करणे हे आवश्यक आहे। आपल्याला जे सर्व शासकीय पेमेंट असतात, जे शासकीय सर्व अनुदाने असतात, हे सर्व अनुदाने आपल्याला आता डीबीटी मार्फत म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर मार्फत आपल्या खात्यामध्ये जमा केले जातात। हे सर्व आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये टाकले जातात। यासाठी आपला आधार हे अपडेट असणे आवश्यक आहे। जे आधार काढून 10 वर्ष झालेले आहे, अशा आधारमध्ये आपल्याला आता प्रूफ ऑफ आयडेंटिटी व प्रूफ ऑफ ॲड्रेस हे 2 डॉक्युमेंट अपडेट करणे आवश्यक आहे। यासाठी आपल्याला कालावधी जी फ्री ऑफ कास्ट म्हणजे आपल्याला यासाठी कोणतीही फी भरायचं काम नाही आहे। आपण घरच्या घरी मोबाईलवरती किंवा CSC केंद्रावरती जाऊन हे आधार अपडेट करू शकता। मित्रांनो, यासाठी आपल्याला 2 डॉक्युमेंट लागणार आहे, ज्यामध्ये एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते प्रूफ ऑफ ॲड्रेस। हे 2 डॉक्युमेंट आपण त्यामध्ये अपलोड करून त्याला आपण व्हेरीफाईड करून त्याच्यानंतर कंप्लीट झाल्याच्या नंतर आपलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच डेमोग्राफिक अपलोड किंवा डॉक्युमेंट अपलोड हे होणार आहे। यासाठी आपल्याला 24 मार्च 2024 पर्यंतचा कालावधी हा फ्री ऑफ कॉस्ट देण्यात आलेला आहे। तरी सर्व माझ्या मित्रांनी हे आधार अपडेट करून घेणे अत्यावश्यक आहे। मित्रांनो, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट यामध्ये अपलोड करायचे आहे। सगळ्यात सोपे डॉक्युमेंट जर झाले मित्रांनो सांगायचे, तर यामध्ये आपण पॅन कार्ड किंवा वोटर कार्ड किंवा बँक पासबुक किंवा तुमचं कास्ट सर्टिफिकेट यापैकी 2 डॉक्युमेंट अपलोड केले तर आपलं 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं व आपले डॉक्युमेंट अपलोड होतात व व्हेरीफाईड होऊन कंप्लीट होतात। आपल्याला 4-5 दिवसानंतर परत तिथे जाऊन बघायचं आहे की आपले कंप्लीट झालं का व्हेरिफिकेशन स्टेजवरती आहे। जर व्हेरिफिकेशन स्टेजवरती असेल तर आपल्याला परत एखादा डॉक्युमेंट चेंज करून टाकायचं आहे। याच्यासाठी आपण PDF फॉर्मॅटही वापरू शकता, PNG फॉर्मॅटही वापरू शकता। ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आधार अपडेट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला Google किंवा Chrome ब्राउझरमध्ये यायचं आहे। यामध्ये आपल्याला UIDAI या वेब पोर्टलवरती जायचं आहे। यामध्ये आल्यानंतर आपल्याला यानंतर माय आधारवरती क्लिक करायचं आहे। माय आधारवरती क्लिक केल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता डॉक्युमेंट अपडेट हे आपल्याला करणे आहे। ज्या आधार कार्डला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे अशा आधार कार्ड हे आपल्याला डॉक्युमेंट अपडेट करणे गरजेचे आहे। ही सर्व्हिस आता बिना पैशाने आपल्याला 14 मार्च 2024 पर्यंत उपलब्ध आहे। यानंतर आपल्याला यासाठी चलान लागू शकते। तरी सर्व मित्रांनी 14 मार्च 2024च्या आत डॉक्युमेंट अपडेट करणे गरजेचे आहे। यामध्ये आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे डॉक्युमेंट टाकून आपले आधार अपडेट करणे आवश्यक आहे। यासाठी आपण आपल्या मोबाईलमध्ये या प्रकारे लॉग इन करू शकता। येथे आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचे आहे। लॉग इनवरती क्लिक केल्याच्या नंतर येथे एंटर आधारच्या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे व खाली दिलेला जो कॅप्चा कोड आहे तो जशाचा तसा टाकून सेंड OTP वरती क्लिक करायचा आहे। सेंड OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP जाईल। तो OTP आपल्याला इथे एंटर OTP मध्ये टाकायचा आहे व लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर हे पेज आपल्याला खुलेल। यामध्ये आपण डॉक्युमेंट अपडेटचं ऑप्शन बघू शकता, डाउनलोड आधार करू शकता, जे PVC कार्ड आहे प्लास्टिकचं ते आधार अपडेट करू शकता, ऑर्डर करू शकता। तसेच आपले जे बायोमेट्रिक आहे त्याला लॉक अनलॉक करू शकता, व्हर्च्युअल ID जनरेट करू शकता। तुमच्या आधारला कोणत्या बँकेशी तुमचा आधार संलग्न आहे इथे आपण बँक सीडिंग स्टेटसमध्ये जाऊन तेही आपण यामध्ये बघू शकतो। आपल्याला सध्या आता प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे 2 डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट अपडेट यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपण बघू शकता इथे आपल्याला दाखवण्यात येईल की आपल्याला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे। यासाठी ही जी सर्व्हिस आहे ही फ्री ऑफ कॉस्ट आहे 14 मार्च 2024 पर्यंत। यामध्ये आपल्याला खाली नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। आपण यामध्ये आता बघू शकता नेक्स्ट केल्याच्या नंतर क्लिक हेअर टू अपलोड युअर प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि 2 नंबरला क्लिक हेअर टू अपलोड व्हॅलिड प्रूफ ऑफ ॲड्रेस हे डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहे। यावरती आपल्याला खाली नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथे आल्यावर जी आपली डेमोग्राफिक डिटेल आहे ती आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे। जसं तुमचं नाव, त्याच्यानंतर तुमचं जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस हा बरोबर आहे का तो आपल्याला बघून घ्यायचा आहे। आणि खाली इथे आय व्हेरीफाय दॅट अबोव डिटेल आर करेक्ट यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली नेक्स्ट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे।
क्लिक केल्याच्यानंतर आपल्या पुढे हे वेब पोर्टल खोलेल। यामध्ये आपण बघू शकता आपल्याला गाईडलाईन देण्यात आलेली आहे की जी डॉक्युमेंट साईज आहे ती 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे आणि त्यानंतर जे तुमचं फॉर्मॅट आहे डॉक्युमेंटचं ते JPEG, PNG किंवा PDF तिन्ही फॉर्मॅटमध्ये चालेल। आता आपण बघू शकता इथे आपण 1 नंबरवरती जी सिलेक्ट व्हॅलिड सपोर्टिंग डॉक्युमेंट यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंट दाखवण्यात येतील। जसे बघा आपण ECHS त्याच्यानंतर ESIC या प्रकारचे जे आहेत राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना हे आपण यामध्ये अपलोड करू शकतो। डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अपलोड करू शकतो। त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे या प्रकारे आपण गव्हर्नमेंट ID खूप इंडियन पासपोर्ट, किसान फोटोग्राफ पासबुक, मार्कशीट, मॅरेज सर्टिफिकेट या प्रकारे आपण यामध्ये पॅन, पेन्शनर फोटो हे सारे डॉक्युमेंट, राशन कार्ड हे आपण यामध्ये अपलोड करू शकतो 1 नंबरच्या डॉक्युमेंटमध्ये। याच प्रकारे आपण तिथे अपलोड केल्याच्या नंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये नंतर खालच्यामध्ये बघायचं आहे प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये आपण बघा यामध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट यांचं कोणतंही एक अलॉटमेंट लेटर, बँक अकाउंट, त्याच्यानंतर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, इलेक्ट्रिक बिल, गॅस कनेक्शन, त्याच्यानंतर इंडियन पासपोर्ट या प्रकारे आपण यामध्ये अपलोड करू शकतो। राशन कार्ड, त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असेल जी SC ST OBC या प्रकारे आपण TC असेल शाळेची तुमच्याजवळ हे सर्व आपण यामध्ये दुसऱ्या नंबरच्या याला आपण गॅजेट ऑफिसरचं ग्रुप B जे आहे सर्टिफिकेट ते पण टाकू शकतो यामध्ये आपण। त्याच्यानंतर तसेच आपण यामध्ये वोटर कार्डसुद्धा आपण अपलोड करू शकतो। हे दोन्ही डॉक्युमेंट आपण यामध्ये अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला इथे नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिंट जनरेट होईल, ती प्रिंट जनरेट करायची आहे। यानंतर आपले जे डॉक्युमेंट आहेत ते व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये चालल्या जातील। आपल्याला 3-4 दिवसानंतर पोर्टलवरती येऊन बघायचं आहे इथे जे डॉक्युमेंट अपडेट आहे ते आपल्याला कंप्लीट झालेलं आहे का नाही ते आपल्याला इथे येऊन आपल्याला बघायचं आहे। आणि आपण जे पर्यंत ज्या रिक्वेस्ट केलेल्या आहेत आपल्या ID वरती त्या सर्व आपल्याला दाखवण्यात येतील। जसे की मी PVC हे जे प्लास्टिकचं आहे ते ऑर्डर केलेलं होतं ते त्याचं हिस्ट्री आणि आपली डॉक्युमेंट हिस्ट्री कंप्लीट झालेली आपल्याला इथे दाखवत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।